नमस्कार यूट्यूब मंडळी, मी मिलिंद गुराव तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड. मित्रांनो, आज आहे दिनांक 4 जानेवारी 2025 आणि आज आहे आमच्या पदयात्रेचा पहिला दिवस. दरवर्षी आमची इथून पदयात्रा निघते ती थेट शिर्डीपर्यंत आणि यावेळी आमच्या पदयात्रेची खासियत आहे की आम्ही यावेळी पालखी घेऊन पदयात्रेला निघणार आहोत. दरवर्षी तुम्ही बघता तस्वीर असते, यावेळी आमच्या मंडळाने ठरवलं की आपण पालखीसह पदयात्रा नेऊया. तर त्याची जय्यत तयारी चालू आहे. तुम्ही मगापासून व्लॉगमध्ये बघत आला आहात आणि ह्याच्या पुढे हा ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. ओम साईराम. डोळ्यान पाहिन रूप तुझे, तुम्ही अलिंगन अनंत पूजन गावे. म्हणे नमा देव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव.
उभे राहा आरती होई पण उभे राहा बस ऐक ना तू पण दे तू पण इथून दे चप्पल तर काढा हा ती तिथे गेले हेमापरच्या इथे गेले मित्रांनो सकाळी 11:15च्या सुमारास आमची पालखी आमच्या बिल्डिंगमधून निघाली भांडूप येथून आणि आता संपूर्ण भांडूप गावाला आम्ही प्रदक्षिणा घालून जवळपास सगळ्या मंदिरांना आम्ही भेट दिली आणि आता आमची पालखी इथे दुपारच्या जेवणासाठी मुलुंड ऐरोली ब्रिजच्या खाली थांबले. हे बघा सर्व पदयात्री त्यांच्या घरातले सगळे आता दुपारच्या जेवणाचा लाभ घेत आहे. चालतात वाटतं. मित्रांनो तुम्ही बघताय आता आमची पालखी कल्याण शिळपाट्याजवळ येते. पालखी खांद्यावर वाहत नेणं खाऊ काम नसतं खूप. हा आणि या रोडमध्ये ट्रॅफिक खूपच आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडला दोन्ही मार्गात ट्रॅफिक आहे. आज खूपच ट्रॅफिक आहे शनिवार असल्या कारणाने आणि ह्या रोडवर नागपूर समृद्धी महामार्गातून सुद्धा काम चालू आहे. जो उरलेला टप्पा आहे त्याच्यामुळे खूपच ट्रॅफिक आहे. जरी तुमचे 2 व्हीलर असेल तरी ती ट्रॅफिकमध्ये अडकते. आता आमची पालखी थांबली. आता रात्र होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही लाईटीची व्यवस्था करतोय जेणेकरून पाठी येणाऱ्या गाड्यांना समजेल की पुढे पालखी चालते. साईराम मंडळी तर सकाळी निघालेली आमची पालखी आता रात्रीच्या मुक्कामासाठी खोडियार माता मंदिर येथे पोहोचलेली आहे. अजूनही थोडे पदयात्रिक चालत आहेत पण आमची पालखी या मंदिरात आलेली आहे. मी तुम्हाला दाखव. यंग पदयात्रिक पुढे आले पालखी घेऊन. आणि ही बघा आमची साईंची पालखी खोडियार माता मंदिरामध्ये आलेली आहे. आता तिचा मुक्काम इथेच असणार आहे. तर थोड्या वेळाने साईंना आम्ही नैवेद्य दाखवू आणि सर्व पदयात्रिक सेवेकरी जेवतील रात्रीचा.
साईराम साईराम मंडळी, साईराम कसा होता अनुभव पालखी घेऊन? एक नंबर मजा आली. अजून 5 दिवस बाकी आहे. काय नाही देणार, साईबाबा बरोबर नेणार. सगळे आता आराम करतात. काय कसा होता अनुभव पालखी घ्यायचा? एकदम हा भेटला आम्हाला भाई. काय मग कसा होता अनुभव पालखी घ्यायचा? एक नंबर. काय त्रास झाला? नाही नाही ना. फक्त स्पीकरचा त्रास आहे फक्त आम्हाला थोडासा. हा म्हणजे स्पीकर नाही ना अजून, जनरेटर तो हलतायत सगळे हा बाहेर. ते काय करतील आता. तर आता थोड्या वेळाने सगळे जेवतील आणि आज तर लवकरच झोपतील, कारण सवय नसते चालायची. पहिल्या दिवशीच खूप त्रास होतो. सर्वजण झोपल्याच पडल्याच झोपतील आणि उद्या सकाळ निघतील आणि पुन्हा पालखी घेऊन पुढच्या मुक्कामाला निघतील. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघतच राहा. तर तुम्हाला आता आम्ही आमच्या आचार्यांना भेटवतो, जे पदयात्रेचे संपूर्ण 7 दिवस आमच्या जेवणाची व्यवस्था बघतात. समीर पालकर आणि त्याचे सहकारी. तर हे बघा इथे जेवणाची तयारी चालू आहे रात्रीच्या. समीर आजचा मेनू काय आहे? मजा आहे पदयात्रिक लोकांची. आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही सूप सुद्धा प्यालो, टोमॅटो सूप. खूप मजा आली. आणि आमचे मोरे काका एकदम हौशी कलाकार. परेश पंकज दोघे जण